सुरू करायचं. शिक्षक पात्रता परीक्षा ज्याला आपण टीईटी बोलतो. आपल्याला माहिती आहे की 28/6/2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 लाखापेक्षा जास्त उमेदवारांच्यासाठी ही परीक्षा संपन्न होणार होती आणि साधारणपणे आदल्याच दिवशी 27/6/2026 रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर ठाणे भिवंडी पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून 3 जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे टीईटीच्या काही प्रश्नपत्रिका मिळून आल्या आणि आपल्याला हेही माहिती आहे की त्या तिघांना त्या ठिकाणी अटक करून पोलीस कोठडी त्या ठिकाणी त्यांना मिळालेली आहे आणि या संदर्भातली संपूर्ण डिटेल चौकशी होण्याच्या दृष्टिकोनातून एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे. पोलीस सह आयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे आणि आताच्या घडीला या एसआयटीच्या माध्यमातून 4 पथक तयार करून साधारणपणे गुन्ह्याचा तपास करण्याच्यासाठी बिहारला 2 पथक, हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत. जे काही पेपर मिळून आलेले आहेत त्याच्यावर बारकोड आणि क्रमांक आहे आणि म्हणून हे पेपर नेमके कुठे वितरित होणार होते, किंबहुना तिथे वितरित झालेले आहेत का आणि याचा सविस्तर तपास या एसआयटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे आणि वेळ प्रसंगी या संपूर्ण गुन्ह्याचं जे काही तपास पुढे येईल, मकोका अंतर्गत या गुन्हेगारांवर जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचंही त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे आणि वेळ प्रसंगी आवश्यकता पडली तर मकोका नियमामध्ये पण बदल करून हा गुन्हा त्या ठिकाणी कसा बसवता येईल असाही निर्णय त्या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे. त्याच्यासोबतच भविष्यामध्ये पारदर्शक पद्धतीने या परीक्षा संपन्न झाल्या पाहिजेत आणि म्हणून माननीय शासनाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून मग ऑनलाईन पद्धतीने पण आपण अशी परीक्षा कंडक्ट करू शकतो का, किंबहुना आणखी त्यांचे काय काय पर्याय होऊ शकतात की जेणेकरून पारदर्शक पद्धतीने या परीक्षा कंडक्ट झाल्या पाहिजेत. यासाठी समिती गठीत करण्याचा पण निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. ही टीईटी परीक्षा रद्द झालेली असल्यामुळे आता पुनर्परीक्षा जी काही होईल, यापूर्वी ज्या उमेदवारांनी याची फी भरलेली आहे तर त्या उमेदवारांकडनं परत फी आकारली जाणार नाही. मला वाटतं की सरळ गोष्ट आहे की एसआयटी ज्या वेळेस शासनाने नेमलेली आहे तर अतिशय खोलपर्यंत जाऊन या विषयामध्ये कोण कोण आहेत, कोणाकोणाचा संबंध आहे, कोणाकोणापर्यंत या सगळ्या बाबी गेलेल्या आहेत याचा सविस्तर तपास त्या ठिकाणी सर्व माध्यमांच्या माध्यमातून होईल.
तर इतर राज्यांमध्ये देखील काही टीम्स गेलेल्या आहेत, तर साधारण तिकडून काही ग्रुप आलेला आहे का की महाराष्ट्रात त्याच्या आधीची पण परीक्षा महाराष्ट्रामध्ये देखील घेतली होती, आताही महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा या निमित्तानं आरोप लागले? आपल्या माहितीकरता हे निदर्शनास आणून द्यायचं आहे की या ज्या काही प्रश्नपत्रिका छापल्या जातात त्या महाराष्ट्राच्या बाहेर आणि गोपनीय छापखान्यातनं त्या छापल्या जातात आणि म्हणून ही जी काही कार्यपद्धती आहे, प्रश्नपत्रिका तयार, त्याचे प्रश्न तयार करणं हे आपल्या राज्यामध्ये होत आहे. तज्ज्ञ लोकांकडनं पहिल्या स्टेजमध्ये 50 तज्ज्ञ लोकांकडनं प्रश्न तयार करून घेतले जातात. त्याच्यावरचे 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याची छाननी केली जाते आणि रॅन्डम स्वरूपामध्ये 150 प्रश्न बाजूला काढून ते गोपनीय पद्धतीने त्या प्रेसला छापण्याच्यासाठी ते दिले जातात आणि तिथून छापून ते जिथे परीक्षा केंद्र आहे त्या परीक्षा केंद्राच्या जिल्हा पातळीवर 2 दिवस आधी पोहोचवणं ही त्या प्रेसची जबाबदारी त्या ठिकाणी असते आणि मग जिल्हाधिकारींच्या कस्टडीमध्ये ते पेपर पोलीस कस्टडीमध्ये त्या ठिकाणी 2 दिवस आधी पोहोचतात आणि तिथून मग जिथे परीक्षा असेल त्या परीक्षावर अगदी व्हिडिओ पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये ते त्या परीक्षा केंद्रापर्यंत नेले जातात आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये ते उघडून सीलबंद जे काही बॉक्स असतात ते उघडून त्या ठिकाणी पेपर ते पुरवले जातात. एवढं सगळं केल्यानंतर पेपर सातत्यानं फुटत असल्याचं समोर येत आहे. सरकारी यंत्रणा जी आहे त्यांच्या माध्यमातून पेपर बाहेर येत आहे, यामध्ये काही तुम्ही आता चौकशी तपास, मला वाटतं की आता SITच्या माध्यमातून जेव्हा ही सविस्तर चौकशी होणार आहे तर नेमके पेपर कुठून फुटले, कोणाच्या माध्यमातून फुटले, कुठेपर्यंत ते गेलेले आहेत याचा संपूर्ण तपास SITच्या माध्यमातून पुढे येईल आणि याच्यामध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आणि म्हणून जसं मी सांगितलं की आवश्यकता नव्हे तर वेळ प्रसंगी मकोका कायद्यामध्ये पण याचं ऍड करून त्या ठिकाणी या कलमाद्वारे पण कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. आपण जर या संदर्भातली माहिती घेतली तर साधारणपणे गेल्या 20-25 वर्षापासूनची ही परंपरा राहिलेली आहे. याचे जे पेपर छापले जातात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद याचे जे अध्यक्ष आहेत हे फक्त त्यांना ज्ञात असतं आणि गेल्या अनेक वर्षांच्या पासून 20-25 वर्षांच्या पासून महाराष्ट्राच्या बाहेर कदाचित त्या काळामध्ये भाषा इथे समजू शकत असेल, बाहेरच्या राज्यांमध्ये समजू शकणार नाही वगैरे जे काही असेल, तर तेव्हापासून गोपनीय पद्धतीने ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी रन केली जाते आणि त्याच पद्धतीने चालू वर्षालाही ते केलं गेलेलं होतं. परंतु आपण जर बघितलं असेल तर पोलिसांना निनावी गोपनीय माहिती मिळाल्याच्या नंतर पोलिसांनी सुमोटो ही कारवाई करून उद्याच्याला जो काही प्रकार घडणार होता तो थांबवण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला यश मिळालेलं आहे. मला वाटतं की लोकशाही पद्धतीमध्ये हा त्याचा अधिकार आहे, परंतु जेव्हा शासन स्वतःहून आणि ही कारवाई पोलीस प्रशासनाने स्वतःहून केलेली आहे, घटना घडण्याच्या आधीच कारवाई केलेली आहे आणि या संदर्भातलं सविस्तर चौकशी होण्याच्या दृष्टिकोनातून SITची पण त्या ठिकाणी गठीत केलेली आहे. मला वाटतं की सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि जे कोण दोषी असतील त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांना जी माहिती मिळाली त्यामध्ये कोट्यावधींची डील होणार होती, अशा 1000 कोटींचा हा संपूर्ण घोटाळा राहणार होता असं माहिती.
या क्षणाला यावर भाष्य करणं काही उचित नाही. एसआयटी चौकशीच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी पुढे येतील, आता एका ठिकाणी सापडला, होऊ शकतं की आणखी इतर पण ठिकाणी गेले होते का, हे सगळं चौकशी तर पुढे येईल आणि त्या चौकशीमध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. परीक्षा कशी घेतली जाईल या संदर्भात काही चर्चा झाली आहे का किंवा काही निर्णय? या क्षणाला तर माननीय सचिवांच्या अध्यक्षतेखाली पुढच्या परीक्षा पारदर्शी पद्धतीने शक्यतो ऑनलाईन कंडक्ट कशा करता येतील याही दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी शासन विचार करताय. पारदर्शी पद्धतीने झाला पाहिजे या दृष्टिकोनातनं आता माननीय सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत होईल आणि ती समिती जे शिफारस करेल त्याप्रमाणे आपल्याला पुढे जाता येईल. आता समिती त्याचं नाही आता लगेच कसं काय बोलू शकतो. तर सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे त्यावरती सुद्धा अनेक जे परीक्षार्थी आहेत त्यांचे आक्षेप आहेत, कारण की बऱ्यापैकी आतापर्यंत जे एक मोडस ऑपरेंडी आहे त्यामध्ये एक स्पष्ट होतंय की कम्प्युटर बेस्ड जे टेस्ट आहेत त्यात जास्तीत जास्त प्रमाणात लीक होत आहेत, तिथूनच पेपर लीक होण्याचं प्रमाण आहे. मला वाटतं की आपल्याकडे या संदर्भात जर काही कुठली तक्रार असेल किंवा काही पुरावे असेल तर त्याचा आपण चौकशी करू शकतो. परंतु आता वेगवेगळ्या पद्धतीने, आता जसं मी सांगितलं की याची जी कार्यपद्धती होती अगदी कडेकोट बंदोबस्तामध्ये, तरी पण प्रकार घडलेला आहे. आणि मग आता ही समिती वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करेल आणि त्याच्यामधनं त्यातल्या त्यात पारदर्शक पद्धतीने या परीक्षा कशा कंडक्ट करू शकतो त्याचं एक प्रारूप तयार करून देतील, त्याप्रमाणे आपल्याला पुढे जाता येईल. ज्या विद्यार्थ्यांनी किंवा जे उमेदवार होते त्यांनी अभ्यास केलेला आहे वर्षानुवर्ष, अशा मुलांसाठी काही वेगळा विचार केलेला आहे? मला आपल्या हेही निदर्शनास आणून द्यायचं की ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे. हा पहिला भाग की ही परीक्षा किमान 50-60% पुढे या परीक्षेमध्ये गुण मिळाले की मग तो पुढच्या परीक्षेला क्वालिफाय होतो, टेट. आणि त्या टेट मधनं क्वालिफाय झाल्याच्या नंतर पवित्र पोर्टलद्वारे नवीन उमेदवारांची भरती होत असते. ही अशी कार्यपद्धती आहे. हो, याच्या सोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायनिवाडा झालेला आहे यापूर्वीच्या काळामध्ये की जे आज एक्झिस्टिंग शिक्षक आहेत त्या शिक्षकांना सुद्धा टीईटी परीक्षा बंधनकारक केलेली आहे. आणि म्हणून ज्या शिक्षकांनी टीईटीची परीक्षा देऊन नोकरीत आलेले आहेत त्यांचा काही विषय नाही, परंतु कदाचित जुन्या काळामध्ये टीईटी नव्हती आणि त्या काळातही जे शिक्षक आहेत त्यांना 2028 पर्यंत त्या ठिकाणी मुदत आहे आणि त्या मुदतीमध्ये ते शिक्षक टीईटीची परीक्षा त्यांना देणं बंधनकारक आहे. आणि म्हणून त्या शिक्षकांना सुद्धा जास्तीच्या संधी कशा उपलब्ध होतील याचंही नियोजन विभागाने केलेलं आहे. क्या अभी तक जानकारी है किस तरह से कार्रवाई की जा रही है और सरकार आगे ऐसी घटनाएं ना हो इसमें क्या क्या कदम उठाना है? शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी इसके 28 तारीख को पूरे महाराष्ट्र में 6 लाख से ज्यादा उम्मीदवार ये परीक्षा में सहभागी होने वाले थे और पहले ही दिन पुलिस डिपार्टमेंट को गोपनीय जो मालूमात मिली उनके द्वारा पुलिस डिपार्टमेंट ने पूरा ट्रैप लगाकर इसका जो इन्वेस्टिगेशन किया तो 3 लोगों के पास जो टीटी का एग्जाम होने वाला था उसके क्वेश्चन पेपर मिले. वो क्वेश्चन पेपर शालेय शिक्षण विभाग को पूछने के बाद ये टीटी के ही क्वेश्चन पेपर है ये सिद्ध हो गया. तो इसका डिटेल इन्वेस्टिगेशन के लिए एसआईटी गठित की गई है. 3 लोगों को अरेस्ट किया गया है, पुलिस कस्टडी उनको मिला है
और एसआईटी ने अभी 4 पथक तैनात करके दिल्ली, हरियाणा और बिहार यहाँ पर इसकी खोजबीन के लिए पुलिस वहां पर गई है। मैं समझता हूँ पूरा जड़ तक इसका तहकीकात किया जाएगा और जो भी दोषी है उनके ऊपर कठोर कार्रवाई होगी। जरूरत पड़ी तो इनके ऊपर मौका कानून के अंतर्गत भी इनके ऊपर कार्रवाई की जाएगी और आने वाले दिनों में ये एग्जाम पारदर्शक हो, इसके लिए मुख्य सचिव इनके नेतृत्व में समिति गठित की जाएगी और वो समिति जो सुझाव देगी वो सुझाव के अनुरूप आने वाले दिनों में एग्जाम ली जाएगी। ऑनलाइन एग्जाम की सरकार तैयारी कर रही है। अभी माननीय मुख्य सचिव द्वारा जो समिति सुझाव देंगी उसके अनुरूप सरकार उसका मार्गक्रमण करेगी। ये एक्चुअली थोड़ा बताएंगे कि कैसे पेपर काफी गोपनीय होता है, जैसे आपने बताया मराठी में कि उस परीक्षा जो टीटी का जो एग्जाम कंडक्ट होता है, पहली लेवल पे जो तज्ञ लोग है लगभग 40, 50, 60 लोग इसका क्वेश्चन तैयार करते हैं और लगभग 750 से लेकर 1000 तक वो क्वेश्चन तैयार करते हैं। किसी का नाम नहीं रहता। उसके ऊपर के जो अधिकारीगण है 10 अधिकारीगण, वो उनको रैंडम चेक करके उनसे कुछ सैंपल निकालते हैं और इसके बाद लगभग 150 क्वेश्चन बाजू में निकालकर वो कॉन्फिडेंशियल जो इस डिपार्टमेंट के आयुक्त है, अध्यक्ष है, वो कॉन्फिडेंशियल छापखाने में इसको छपाई के लिए देते हैं और लगभग इसके पहले महाराष्ट्र के बाहरी है, तो जिनको छपाई का काम दिया जाता है वहां से वो छपकर जहां जहां डिस्ट्रिक्ट में इनको डिलीवरी करना है तो लगभग पुलिस डिपार्टमेंट और जिलाधिकारी कस्टडी में 2 दिन पहले ये पेपर वहां पर मुहैया कराए जाते हैं और एग्जाम के दिन वीडियो रिकॉर्डिंग पुलिस डिपार्टमेंट की उपस्थिति में एग्जाम सेंटर पे वो पहुंचाए जाते हैं और वहां के अधिकारीगण, स्टूडेंट्स जो उम्मीदवार हैं उनकी उपस्थिति में उसका सील तोड़कर वो एग्जाम पेपर मुहैया कराए जाते हैं। इस बारे में जो आरोपी गिरफ्तार हुए, क्या उनकी जानकारी और कोई लिंक मिले हैं जो आरोप मैं समझता हूँ अभी पुलिस डिपार्टमेंट पूरे डिटेल में इसका इंक्वायरी कर रहा है। बहुत वरिष्ठ अधिकारीगण इसके लिए जिम्मेदारी दी गई है। एसआईटी ने 4 पथक गठित करके महाराष्ट्र के बाहर भी और महाराष्ट्र में भी इसका इंक्वायरी चल रहा है।